नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी दोन मुद्दे टॅग केलेत. महाराष्ट्रातले जवळपास 45% नागरिक, ऑब्व्हियसली हा सकाळ वृत्तपत्र समूह जे आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या केलेल्या सर्वेक्षणाचा हा जरी अहवाल असला आणि सकाळ हे माध्यम हे श्री शरद पवार यांच्या खूप जवळचं आहे असं जरी महाराष्ट्राला ज्ञात असलं तरीसुद्धा श्री अभिजित पवार यांचे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर पण खूप चांगले सलोख्याचे संबंध आहेत. एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळं अशा सर्वेच्या एकूण गुणवत्तेबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरज नाही. आणि काही दिवस आधीच इंडिया टुडेनी ज्या पद्धतीचा सर्व्हे महाराष्ट्रामध्ये केला होता तेव्हाही हे दिसलं होतं की महाविकास आघाडी ही तेवढ्याच पद्धतीनं सक्षमपणे महाराष्ट्रातल्या महायुतीला टक्कर देते आहे. आता ह्यातले जे 45% महाराष्ट्रातले लोक नागरिक हे श्री नरेंद्र मोदी, कारण भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार म्हणजे एकाच व्यक्तीभोवती चालतं, ते ऑब्व्हियसली नरेंद्र मोदी यांच्या भोवती त्यांची जी अप्रुव्हल रेटिंग आहे, त्यांची असलेली जी मान्यता आहे ती या देशातल्या कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक होती. ती काही वेळेला 50%पेक्षा अधिक होती. मी 2014-2019 दोन्ही निवडणुका ह्या देशभरामध्ये फिरून केलेल्या आहेत आणि म्हणून मला माहिती आहे की लोक महाराष्ट्रातले सुद्धा श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आस्था बाळगून होते. परंतु आज अगदी 2 दिवसापूर्वीचा एक किस्सा सांगतो मी की माझा एक जवळचा मित्र ज्याला गाडी चालवण्यासाठी गाडीत घेतलं आणि त्याला घेऊन मी शेताकडे चाललो होतो, तेव्हा तो मला सांगत होता. मी त्याला विचारलं, तुला पगार किती आहे? तो म्हणला, मला 10,000 रुपये पगार आहे. 3-4 वर्षापूर्वी त्या 10,000 पगारातनं त्याला एक 2-3 हजार रुपये शिल्लक राहत होते. परंतु आज त्याला 2-3 हजार रुपये स्वतःच्या खिशातनं टाकावे लागतात. तो ही जी महागाईची झळ आहे ना, त्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा राग होता. त्याला असं वाटत होतं की मी ज्या छोट्याशा शहरात राहतो आहे तिथून सुद्धा मला माझ्या मुलीचा ट्युशनचा खर्च किंवा तत्सम गोष्टी करताना नाकी नऊ येतो आहे. सुदैवाने त्याला शेती असल्यामुळं अधूनमधून सोयाबीन वगैरे जे काही येतं त्याच्या माध्यमातून त्याला काही गोष्टीची पूर्तता करणं शक्य होते. परंतु ज्या सोयाबीनचा मी उल्लेख केला तर सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा हे केंद्र सरकारवरती नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की DOC-बद्दलचा, कृषी निर्यात धोरणाबद्दलचा ह्या सरकारच्या धोरसोडीचा विषय आहे. त्यामुळं कृषी मालाला पुरेसा भाव मिळत नाही. नाशिकमध्ये मला माहिती आहे की कांदा उत्पादक शेतकरी हे नाराज आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला किमान निम्न वर्ग, त्याच्या भावना प्रातिनिधिक महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग हा केंद्र सरकारच्या कामगिरीवरती नाराज आहे असं जाणवतं आहे. अर्थात पुन्हा जो टीना फॅक्टर, देर इज नो अल्टरनेटिव्ह, कारण आधी बऱ्याच जणांना जोखून झालेलं असल्यामुळं आता नवा एक पर्याय शोधायचा असेल तर तो तेवढा सक्षम असायला हवा. हा मुद्दा श्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं जातो. तरीसुद्धा दैनिक सकाळनं हे जे सर्वेक्षण केलं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील मतदार पूर्णपणे समाधानी नाही. 40.4% मतदार कामगिरीबद्दल समाधानी असल्याचा कौल नोंदवतात. त्याचवेळी 44.5% मतदार कामगिरीबद्दल मोकळेपणाने नाराजी व्यक्त करतात. कामगिरीबद्दल नेमकेपणाने मत नसलेल्या मतदारांचं प्रमाण 15.2% आहे. केंद्र सरकार आपली कामगिरी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असताना ह्या पार्श्वभूमीवरती, कारण सगळ्या प्रकारची माध्यमं ही आपल्या प्रचार आणि प्रचारासाठी कुठलंही सरकार वापरत असतं, हे काही सरकार त्याला अपवाद नाही. आणि असं असताना 44.2% मराठी लोक, महाराष्ट्रातले लोक केंद्र सरकारच्या कामगिरीवरती नाराज आहेत. ही गोष्ट मोठी आहे. अर्थात 15% जे कुंपणावरचे लोक आहेत ते ऐन वेळेला काय करतात. आणि हा जो सर्वे झाला आहे तो काल भारतीय जनता पार्टीच्या 20 खासदारांची, संभावित उमेदवारांची जी यादी आली त्या यादीच्या आधी झालेला सर्वे आहे. त्याच्यामध्ये विद्यमान खासदारांच्या बद्दलची मतं पण त्यांनी विचारात घेतलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात उमेदवार कोण असेल, महायुतीचा कोण असेल, महाविकास आघाडीचा कोण असेल, नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धुराळा सुरू झाल्यानंतर काय लोकांच्या रिॲक्शन्स असतील, राम मंदिराबद्दल जी एक प्रकारची आस्था लोकांच्या मनात आहे ते किती रिफ्लेक्ट होईल, हे सगळं गृहीत धरून सुद्धा या क्षणाला महाराष्ट्रातले 44.2% लोक नाराज आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. राज्यातील मतदारांची निराशा झालेली आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. राज्य सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याचं बहुसंख्य म्हणजे 50.2%
टक्के मतदार सर्वेक्षणात स्पष्टपणे सांगतात. म्हणजे अत्यंत कार्यक्षमपणे राज्यकारभार हाकण्याची ज्यांची हातोटी आहे असे श्री अजित पवार, त्यांच्याबरोबर मातब्बर असलेले हे 9 मंत्री, श्री एकनाथ शिंदे ज्यांनी हिंदुत्वाचा वसा घेऊन शिवसेना सोडली, आणि देवेंद्र फडणवीस ज्यांच्या कामगिरीबद्दल ते मुख्यमंत्री असताना बरंच कौतुक होतं. सो असे 3 मोहरे, 3 राजकीय पक्ष असताना 50% लोक महाराष्ट्रातले राज्य सरकारच्या कामगिरीवरती नाराज आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेला हे जे तोडाफोडीचं राजकारण आहे ते पटलेलं नाही, हे वेळोवेळी दिसतंय, पण कामगिरीवरती नाराज आहे. समाधानकारक कामगिरी असल्याचं मत केवळ 33.6% मतदारांनी नोंदवले. सांगता न येणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा आधी जसं 15.2% होतं तसं 16.2% आहे. म्हणजे सगळी तोडफोड झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दलचं हे जे आकलन आहे ते आकलनच सूचित करतं आहे की भारतीय जनता पार्टी आपले जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या उमेदवारांच्याबद्दल आग्रही असू शकते. जसं हिंगोलीमध्ये त्यांना हेमंत पाटील यांना उमेदवारी द्यायची नाही आहे, त्यांचा धाराशिवचा तिढा सुटलेला नाही आहे, त्यांना मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या, कोकणात किती जागा द्यायच्या, ह्याबद्दल श्री अमित शहा वारंवार सांगतायत की आम्ही जागा देऊ, परंतु उमेदवार हा असला पाहिजे. कारण ते जे 370 पार वगैरे न्यायचं आहे त्यासाठी मित्रपक्षाच्या मंडळींना सुद्धा तितकं घवघवीत यश मिळावं लागेल. परंतु हे सर्वेक्षण सांगतं आहे की असं होण्याची शक्यता तुर्तास महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार महत्त्वाचा असाही प्रश्न विचारला गेला. लोकसभा निवडणुकीला मतदान करताना पंतप्रधान पदाचा उमेदवार या मुद्द्याला सर्वाधिक 21.4%, तर पक्ष याला 12.9%, नेत्यांनी केलेली कामे 11.6%, पूर्ण झालेला विकास 10.1% असा मतदारांनी कौल दिला. आणि हेही फार इंटरेस्टिंग आहे की श्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर इतर कुठलाही पर्याय नाही आहे. म्हणजे असा एक नेरेटिव्ह आहे की नरेंद्र मोदी नसतील तर कोण, म्हणजे पंतप्रधान पदाचा एक तरी भारतीय जनता पार्टीकडे सक्षम असा, ऑब्व्हियसली जे विद्यमान पंतप्रधान आहेत तेच उमेदवार आहेत. परंतु केवळ 21% लोकांना असं वाटतं की ह्या देशाचा पंतप्रधान कोण असावा ह्याबद्दल आमच्या मनामध्ये एक ठाम अशी धारणा आहे. आणि ते प्रमाण ऑब्व्हियसली चांगलंच आहे, परंतु ते इतकं नाही आहे की जे नरेंद्र मोदी यांची जी अप्रुव्हल रेटिंग आहे की 50%च्या पुढं वगैरे, त्याबद्दल इतक्या ठामपणे लोक बोलत नाही आहेत. आता भाजप खालोखाल कुठल्या पक्षाला किती लोकांचा कौल आहे तेही आपण जाणून घेऊ. फूट गणितं बदलणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यापैकी निम्म्याहून अधिक जणांनी गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान करण्याचा आपला कल व्यक्त केला आहे. म्हणजे त्यावेळेला 23 भारतीय जनता पार्टीचे आणि 18-19 शिवसेनेचे म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आले होते. तसाच आमचा यावेळेला कौल देण्याचा विचार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण तशीच धारणा आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल पण तशीच धारणा आहे. युतीला 51.3% तर आघाडीला 37.7% मतं त्यावेळेला मिळाली होती 2019मध्ये. भाजपला 23, शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 1, MIMला 1 तर अपक्ष 1 असे खासदार निवडून आले होते. आता या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या मतदानाचा काय परिणाम होऊ शकतो तेही त्यांनी ह्या सर्वेक्षणातून बघितलं आहे. खासदारांच्या कामगिरीबद्दल 32.3% लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. खासदारांची कामगिरी सांगता येणार नाही हे 17% लोकांनी म्हटलं आहे. आणि सध्याच्या खासदाराच्या कामाच्या मूल्यमापनाचं हे जे आकलन आहे ते फार बोलकं आहे. 2 पक्षात पडलेली फूट आणि विद्यमान खासदाराबद्दलची नाराजी यामुळं अनेक ठिकाणी नवे चेहरे जरी बघायला मिळतील. कारण आत्ताच भारतीय जनता पार्टीनं कालच्या त्यांच्या यादीमध्ये 4 जणांना वगळलेलं आहे. पूनम महाजन यांचं काय करणार आहेत त्याबद्दलच्या गोष्टी कळलेल्या नाहीत. सोलापूरचा उमेदवार त्यांनी घोषित केलेला नाही आहे. त्यामुळं नवे ज्या वेळेला आणखी हे 2-3 चेहरे येतील त्यावेळेला प्रत्यक्षात लोकांचं काय मत असेल हे फार इंटरेस्टिंग आहे. आता ह्या सगळ्या सर्वेक्षणाचा जो त्यांनी जी काही गोळाबेरीज केली ती अशी आहे की कमळ फुलणार आहे. म्हणजे कमळाचं थोडंसं आहे अप्पर हँड अजूनही, पण मवियाला सुद्धा बहार आहे. त्यांच्या मते ठळक मुद्दे काय त्यातले, तर पक्ष म्हणून भाजपला क्रमांक 1ची पसंती आहे. भाजपचा मित्र पक्षाची ताकद मर्यादित आहे. परिणामी महाराष्ट्रात NDA समोर मवियाचं आव्हान आहे. आणि त्या आकड्यात पण त्यांनी सांगितलं आहे NDAला 22 म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला 22 आणि मवियाला 25. आणि हा बदल मोठा आहे. कारण मविया जर पुढं जात असेल आणि आणखी प्रत्यक्षात प्रचाराचा रणधुमाळी ज्या वेळेला सुरू होईल त्यानंतरचं चित्र खूप वेगळं असेल, तर त्यानंतर हे आकडे बदलू शकतात. शरद पवार काय पद्धतीचा प्रचार करतात, ते खरंच प्रचार करू शकतात का,
अजित पवार यांनी स्वतःच आपल्या पत्नीला बारामतीतनं उमेदवारी द्यायचं ठरवलेलं असल्यामुळं तेही बारामतीमध्ये अडकून पडतात का? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे नवे उमेदवार दिले त्याच्या प्रचाराची कशी रणनीती केली जाते? अनेक ठिकाणी मतदार सध्याच्या खासदाराच्या कामगिरीबद्दल पुरेसे समाधानी नाही ते मी सांगितलंच. परंतु पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण खासदारांना पुन्हा संधी द्यावी अशा पद्धतीचं एक मत आहे. जसं धाराशिवमध्ये श्री ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी द्यावी अशा पद्धतीचं चित्र दिसतं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सर्वेक्षण कसं केलं हेही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. त्यांनी 48 लोकसभा मतदारसंघाची एक विभागणी केली. प्रत्येक जो वर्ग आहे सॅम्पल साईज त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही किती लोकांची मतं विचारात घेतली, पण त्यांनी हे सांगितलं आहे की लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट आणि सरकारी योजनांचे लाभार्थी, नवमतदार ह्या सगळ्यांना विचारले. स्पेशली महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काही सामाजिक अभिसरण सुरू आहे त्यानंतरचा हा सर्व्हे असल्यामुळं जे काही पोलरायझेशन जात या मुद्द्यावरती होईल असं वाटत होतं तसं होताना दिसत नाही, हेही महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाला किती लोकांचा पाठिंबा आहे याबद्दल पण त्यांनी सांगितलं आहे. जसं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहेच, पण भारतीय जनता पार्टीच्या पाठोपाठ काँग्रेसला 18.5%, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट यांना 12.6%, शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गट यांना 12.5%, परंतु श्री अजित पवार यांच्या गटाला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अनुक्रमे 3.9% म्हणजे अजित पवार यांचा गट 3.9% आणि 4.9% एवढीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला लोकांचा कौल मिळताना दिसतो आहे. वंचित बहुजन आघाडीकडे 3.6% लोकांचा कल आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे जे सर्वेक्षण आहे हे महाराष्ट्रातल्या मतदारांचा सध्याचा जी काही मनोभूमिका आहे त्याचा कल दाखवणारं हे विश्लेषण आहे. हे सर्वेक्षण हे यासाठी महत्त्वाचं आहे की 2014 आणि 2019ला जी एक अशी सरळ रेषा होती ती तरी कमी यावेळेला नाही आहे. म्हणजे ते तशीच्या तशी फ्लॅट नाही आहे. त्यात बरेचसे बम्पी रोड्स आहेत, चढ उतार आहेत आणि ते चढ उतार प्रत्यक्षात निवडणुकीच्या मतदानात काय खेळ करतील त्याच्यावरती आत्ता हा जो सकाळचा सर्वे आहे तो अवलंबून आहे. पण थांबूया आपण, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातले एवढे लोक नाराज असणं आणि तरीसुद्धा कमळाला पसंती असणं ही महाराष्ट्रातल्या मतदारांची जी गुंतागुंतीची भूमिका आहे तीही स्पष्ट करते. मला माहिती आहे की हे जे राहुल कुलकर्णी ऑफिशियल आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सहजासहजी सर्च होत नाही आहे, कारण मी आधी ज्या कंपनीत होतो त्या कंपनीची आणि माझं जे नातं आहे ते लगेच व्हिडिओ सरफेस होतात. पण जसं जसं तुम्ही हे व्हिडिओ अधिक संख्येने बघायला लागाल तसं तसं यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते तुम्हाला दाखवतं की अशा पद्धतीचं एक यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे. आणि तुम्ही जसं जसं हे शेअर करायला लागेल तसं तसं ह्याबद्दलच्या आपल्या ज्या सबस्क्रायबरची संख्या ती वाढत जाईल. एक चांगल्या पत्रकारितेसाठी मला वाटतं की अशा पद्धतीचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. तरीसुद्धा तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबूया आपण. धन्यवाद.